एवरीवन, वेलकम टू आवर चॅनल फ्री लर्निंग अँड फन। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत बेरीज। बेरीज म्हणजे ॲडिशन दोन्ही पद्धतीने। तर पहिले तर आपण घेऊयात मराठीमधून 5 अधिक 5। मग किती आपल्याला इकडे 5 मध्ये 5 मिळवायचे आहेत, म्हणून आपण इकडे 5 लाईन मारूयात। किती मारल्या? 1 2 3 4 5। ओके, आता 5 मध्ये किती मिळवलेत? 5, म्हणून अजून पुढे 5 लाईन मारूयात। 1 2 3 4 5। मग एकूण किती लाईन झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10। मग उत्तर किती येणार? 10। आता आपण हेच इंग्लिशमधून बघूयात। इंग्लिशमध्ये कसं? 5 + 5 इज इक्वल टू किती? आन्सर किती आले? 10। हे सुद्धा तुम्ही असंच करू शकता। 5 + 5 म्हणजे पहिले तर 5 लाईन मारायचे, त्याच्यामध्ये ॲड किती करायच्यात? 5। तर अजून 5 लाईन मारायचे आणि याची टोटल करायची। आन्सर किती येणार? 10। ओके, आता आपण नेक्स्ट अजून एक उदाहरण बघूयात। इकडे आता आपण 3 करूयात। 3 अधिक 4 याची बेरीज किती येणार? मग आता इथे 3 मध्ये किती मिळवायचे? 4। मग 3 आपल्याला अशा उभ्या रेषा काढायच्यात आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचे? 4। मग अजून 4 अशा आपण उभ्या रेषा काढल्या। मग या एकूण रेषा किती झाल्या आपल्या? 1 2 3 4 5 6 7। किती रेषा झाल्या? 7। मग उत्तर किती आलं? 7। बरोबर? हेच आपण इंग्लिशमध्ये करूयात। 3 + 4 इज इक्वल टू, आता 3 + 4 आन्सर 7च येणार आहे। फक्त इकडे आपण मराठीत करत आहोत आणि दुसऱ्या बाजूला इंग्लिशमध्ये। 3 लाईन काढलेत, त्याच्यामध्ये 4 ॲड केलेत, आन्सर किती आले? 7। म्हणजे 3 + 4 इज इक्वल टू 7। ओके, आता पुढचं अजून एक उदाहरण बघूयात आपण। आता अजून आपण एक छान असं उदाहरण घेऊयात। इकडे मी 7 काढते। 7 मध्ये किती मिळवायच्यात आपल्याला? 0। 7 अधिक 0 किती राहणार? आता इकडे पहिल्यांदा आपण लाईन काढून घेऊयात। 1 2 3 4 5 6 7। तर इकडे मी 7 रेषा काढलेल्या आहेत आणि 7 मध्ये किती मिळवायचेत? 0। 0 म्हणजे किती? काहीच नाही। 0 म्हणजे काहीच नाही, म्हणजे आता काय इथे झालं? 7 मध्ये काहीच मिळवायचं नाही। मग उत्तर किती येणार? 7च, कारण इकडे एवढ्याच रेषा आहेत, याच्यामध्ये आपण काहीही मिळवलेलं नाहीये, म्हणून उत्तर आलं 7। ओके, आता हेच आपण इंग्लिशमध्ये बघूयात। 7 + 0 इज इक्वल टू 7। 7 का आलं? कारण 0 ॲड केलं तरी आन्सर तेच येतं। 0 म्हणजे काहीच नाही। ओके, समजतंय ना? आता आपण नेक्स्ट उदाहरण घेऊयात। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते आणि इकडे काही उदाहरण तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचेत। म्हणजे मीही तुमच्याबरोबर करेन, पण तुम्ही देखील मला मदत करायची आहे। 3 अधिक 3। मग इकडे आपण 3 लाईन काढायच्यात, तुम्ही सुद्धा काढायचेत। 1 2 3। 3 मध्ये किती मिळवलेत? अजून 3 लाईन काढायच्यात आपल्याला, कारण 3 मध्ये मिळवलेत 3। मग किती लाईन झाले? 1 2 3 4 5 6। 6 लाईन झाले ना?
मग उत्तर किती येणार? 3 अधिक 3 6. आता हेच आपण इंग्रजीमध्ये बघूयात. 3 + 3 आन्सर किती? 6. ओके, अशीच काही उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे आणि ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत, म्हणजेच सोडवायचे आहेत. दोन्ही पद्धतीने देते, इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये. 4 + 3 हेच मराठीमध्ये कसं होणार? 4 अधिक 3 बरोबर. आन्सर म्हणजेच उत्तर तुम्ही काढायचे आहे. अजून एक उदाहरण देते. 5 अधिक 3 उत्तर तुम्ही काढायचे आणि हे इंग्लिशमध्ये कसं होणार? 5 + 3 आन्सर तुम्ही काढायचे. हे दोन्ही उदाहरणं 2 पद्धतीने दिलेली आहेत, ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचे.